हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत आपला हेरिडिटी अँड इव्होल्युशन मधला सेकंड टॉपिक. त्याच्यामध्ये स्टडी करणार आहोत आपण स्ट्रक्चर ऑफ डीएनए अँड टाइप्स ऑफ आरएनए. पहिला जो आपला एक लेक्चर युट्यूबला आलेला आहे त्याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम विजिबिलिटीचा झालेला आहे. मागच्या ज्या बॅकग्राऊंडच्या स्लाइड आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित थोडं दिसत नाही आहे, पण तुम्ही मोबाईलची ब्राईटनेस जर का थोडी फुल केली तर तुम्हाला इझिली दिसून जाईल. आता तर आपण ॲनिमेशनवर आपल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनवरच टॉपिक स्टार्ट करणार आहोत. तर चला मग आपला एक महत्त्वाचा टॉपिक स्टार्ट करणार आहोत आपण, स्ट्रक्चर ऑफ डीएनए. त्याच्यामध्ये सर्वात आधी मी क्लिअर करून सांगेल तुम्हाला की स्ट्रक्चर ऑफ डीएनए कुठं असतो हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की सेल आहे, सेलच्या न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये कोण आहे, क्रोमोझोम, आणि क्रोमोझोम मध्ये कोण आहे, डीएनए. आता ऍक्च्युअल डीएनए कसा बनलेला आहे, त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे हे आपण चांगल्या टाईपनी पॉवर पॉइंट मध्ये क्लिअर करणार आहोत. त्याच्यामध्ये चला तर पहा, सर्वात इम्पॉर्टंट दिलेला आहे डीएनए. डीएनए बनलेला कशापासून आहे, मला थोडंसं याच्यावर वर्क पण करावं लागेल आणि तुम्हाला क्लिअर करून देतो मी. डीएनए हा एक डबल हेलिक्स स्टँड आहे. म्हणजे किती स्टँड मुळे बनलेला आहे, तो 2 स्टँड मुळे बनलेला आहे. आता तुम्हाला दिसेलच, पण त्याच्या आधी थोडंसं क्लिअर करून देतो मी की आता हा स्टँड आहे, समजा हा डीएनए चे असे 2 स्टँड आहेत. डीएनए चे किती स्टँड आहेत, 2. आणि हा डीएनए चा प्रत्येक स्टँड बनलेला कशापासून आहे, तर मी आधीच्या लेक्चर मध्ये क्लिअर केलेला आहे तुम्हाला, न्यूक्लियोटाइड पासून बनलेला आहे. की थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाइड एकमेकांना अटॅच झालेले आहेत आणि त्या न्यूक्लियोटाइड पासून काय बनलेला आहे, डीएनए चा स्टँड. आता ठीक आहे, तुम्हाला क्लिअर झालं असेल की न्यूक्लियोटाइड हा शब्द तुम्ही ऐकला, पण न्यूक्लियोटाइड म्हणजे काय, तो कशापासून बनलेला आहे, हे सर्व आपण समोर पाहणार. बरोबर आहे. डीएनए हा डबल हेलिक्स असतो. इथं तुम्हाला एक स्ट्रक्चर आलेलं दिसत आहे, त्या स्ट्रक्चर मध्ये ही शुगर आहे ज्याला आपण पेंटोज शुगर म्हणतो. बरोबर आहे, शुगर आहे. आणि हा फॉस्फोरिक ऍसिड किंवा त्याला फॉस्फेट ग्रुप आपण असं म्हणतो. इथं दिलेला आहे डीएनए बॅकबोन इज मेड अप ऑफ द पेंटोज शुगर अँड फॉस्फोरिक ऍसिड. फॉस्फोरिक ऍसिड इज ऑल्सो कॉल्ड ॲज फॉस्फेट. म्हणजे डीएनएचं जे प्रत्येक स्टँड असेल त्या डीएनएच्या प्रत्येक स्टँड मध्ये कंपल्सरी कोण असेल, शुगर, फॉस्फोरिक ऍसिड, शुगर, फॉस्फोरिक ऍसिड, शुगर, फॉस्फोरिक ऍसिड, शुगर आणि फॉस्फोरिक ऍसिड. या टाइपने तुम्हाला एक बॅकबोन दिसेल, म्हणजे एक त्याचा स्केलेटन दिसेल, एक स्ट्रक्चर दिसेल तुम्हाला की ज्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये कोण दिसेल आपल्याला, शुगर प्लस फॉस्फोरिक ऍसिड. फॉस्फोरिक ऍसिड इज ऑल्सो कॉल्ड ॲज फॉस्फेट. नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे, विच फॉर्म द 2 कॉम्प्लिमेंटरी स्टँड. मी आधी बोललो की डीएनए हा डबल हेलिक्स आहे, त्यामुळे किती स्टँड बनणार आहेत, 2. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे एकमेकांना स्पेसिफिक सुटेबल असे स्टँड बनणार आहेत, कारण की ते दोन्ही पण स्टँड डीएनए चे एकमेकांना अटॅच राहतात. काय राहणार, अटॅच. आता पहा, ऍट द साइड ऑफ दिस स्टँड, म्हणजे पहा आपला जो स्टँड आहे, आपला जो इथं तुम्हाला स्टँड दिसेल, हा स्टँड आपल्याला ठीक आहे, हा स्टँड या टाइपने दिसेल. म्हणजे हे स्टँड आहे, त्या स्टँड मध्ये कोण दिसेल आपल्याला, शुगर, फॉस्फोरिक ऍसिड. बट ऍट द साइड, या स्टँडच्या साइडली असा कोण अटॅच असेल, नायट्रोजन बेसेस. कोण अटॅच असणार, नायट्रोजन बेसेस. पाहणार आपण ऍट द साइड ऑफ दॅट स्टँड एव्हरी शुगर इज अटॅच टू द नायट्रोजन बेसेस. प्रत्येक शुगरचा मॉलिक्यूल, चला पहा, आधी आपण ॲनिमेशन मध्ये पाहिलं, थोडंसं आपल्याला मी थोडंसं बॅक जातो आणि त्या बॅक जाऊन क्लिअर करतो की पहा, याच्यामध्ये फक्त आपण आधी पाहिलेलं आहे शुगर प्लस फॉस्फोरिक ऍसिड. बट आता त्या शुगर मॉलिक्यूल जो आहे, या शुगरच्या मॉलिक्यूलला कोण अटॅच होणार, नायट्रोजन बेसेस. कोण अटॅच होणार, पहा इथं नायट्रोजन बेसेस अटॅच झाला, इथं पण, इथं पण, इथं पण. म्हणजे आपले जेवढे पण स्टँड आहेत त्या स्टँड मध्ये जेवढे शुगरचे मॉलिक्यूल असणार, त्या प्रत्येक शुगरच्या मॉलिक्यूलला नायट्रोजन बेस अटॅच होणार. आता नायट्रोजन बेसेस हे 4 टाइपचे आहेत. फायनली किती टाइपचे आहेत, 4 टाइपचे आहेत, ते आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये दिलेला आहे नायट्रोजन बेसेस आर ऑफ द टाइप्स ऑफ द नायट्रोजन बेसेस, सॉरी, टाइप्स ऑफ द नायट्रोजन बेसेस. त्याच्यामध्ये पहिला नायट्रोजन बेसेस आहे ऍडेनाइन. ओके. सेकंड नायट्रोजन बेसेस तुम्हाला पाहायला मिळणार ग्वानिन, थर्ड पाहायला मिळणार सायटोसिन आणि फोर्थ पाहायला मिळणार थायमिन. ओके. ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिन असे 4 नायट्रोजन बेसेस आपल्याला डीएनएच्या स्ट्रक्चर मध्ये पाहायला मिळतात. बरोबर आहे. आणि इथं पहा 2 स्टँड ऑलरेडी फॉर्म झालेले आहेत. आता न्यूक्लियोटाइड कोणाला म्हणतात ते पण आपल्याला क्लिअर करायचं आहे. आणि मी सांगितलं डीएनएचं प्रत्येक स्टँड ज्या वेळेस थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाइड एकमेकांना अटॅच होणार, ज्या वेळेस थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाइड एकमेकांना काय होणार, अटॅच, त्यावेळेस काय बनणार, डीएनए. आता पाहून घेऊ आपण, इथं दिलेलं आहे त्यांनी, पहा
इथं ऍडेनिन आहे, ए मीन्स ऍडेनाइन, इथं कोण आहे थायमिन. म्हणजे एका स्टँड मधला नायट्रोजन बेस ऍडेनाइन आणि दुसऱ्या स्टँड मधला नायट्रोजन बेसेस थायमिन. ऍडेनिन ओनली पेअर विथ थायमिन बाय द 2 हायड्रोजन बॉन्ड. एका स्टँड मधला ऍडेनिन हा दुसऱ्या स्टँड मधल्या थायमिन सोबत कंपल्सरी केव्हा पण कंबाईन होणार. एका स्टँड मधला ऍडेनिन आणि दुसऱ्या स्टँड मधला थायमिन, पण त्या दोघं जे एकमेकांना अटॅच राहणार त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड असेल, डबल हायड्रोजन बॉन्ड. नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायला मिळणार, ग्वानिन ओनली पेअर विथ सायटोसिन. म्हणजे एका स्टँड मधला ग्वानिन दुसऱ्या स्टँड मधल्या सायटोसिन सोबत कोणत्या बॉन्डनी प्रेझेंट म्हणजे अटॅच असणार, ट्रिपल हायड्रोजन बॉन्डनी. पहा इथं ऍडेनिन आणि थायमिन आहे, ऍडेनिन आणि थायमिन मध्ये डबल हायड्रोजन बॉन्ड दिसत आहे, हा एक आणि हा एक झाले 2. इथं ग्वानिन आहे आणि इथं सायटोसिन आहे, इथं 3 बॉन्ड दिसत आहेत. इथं पण पहा, इथं ग्वानिन आहे आणि सायटोसिन, म्हणजे ग्वानिन हा सायटोसिन सोबतच पेअर झालेला आहे. आणि इथं सांगितलेलं आहे आपल्याला की त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड असेल, ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. इथं थायमिन इथं ऍडेनिन, म्हणजे ऍडेनिन हा थायमिन सोबत पेअर झालेला आहे आणि डबल हायड्रोजन बॉन्ड. क्लिअर झालं तुम्हाला. म्हणजे पहा डीएनएचं एक स्टँड डीएनएच्या दुसऱ्या स्टँड सोबत अटॅच झालेला आहे आणि ते कशी असणार, हेलिक्स असणार, एक दुसऱ्यांना असे कॉईल असणार. काय असणार, कॉईल. म्हणून डीएनएच्या स्टँडच्या स्ट्रक्चर मध्ये महत्वाचा वर्ड आहे की डीएनए इज अ डबल हेलिक्स स्ट्रक्चर. कसं आहे डबल हेलिक्स, डबल का, 2 स्टँड आहेत, हेलिक्स म्हणजे एकमेकांना कॉईल आहेत. काय आहे, कॉईल. हे क्लिअर झालं तुम्हाला. हा महत्वाचा पॉइंट आहे, यावर एमसीक्यू आलेले आहेत बऱ्याच वेळा की ऍडेनिन हा कशासोबत पेअर होतो आणि किती हायड्रोजन बॉन्डनी पेअर होतो, ग्वानिन हा कधी पण कशासोबत पेअर होतो आणि त्यांच्या मधात किती हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होणार. त्यानंतर सेकंड दिलेला आहे, हा हे महत्वाचा पॉइंट आहे. याला मी थोडस बॅक घेतो आणि पहा, दिस स्ट्रक्चर लुक लाईक अ लॅडर विथ अ रंग इन बिटवीन. ओके, एक काय म्हणतो आपण त्याला, आपली शिडी माहिती आहे, शिडी जे आपण शिडी यूज करून त्याच्यावर चढतो त्या टाईपचं इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे. बरोबर आहे, कारण की यांच्यामध्ये डबल हायड्रोजन बॉन्ड ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड आहे. बरोबर आहे, आणि ते एकमेकांना कॉईल आहे, म्हणजे एक कशासारखं स्ट्रक्चर आहे, लॅडर सारखं. ओके, आता नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत, न्यूक्लियोटाइड आणि न्यूक्लियोसाइड. महत्वाचं आहे. ऍक्च्युअल मी सांगितलं तुम्हाला की डीएनएचं प्रत्येक स्टँड हे न्यूक्लियोटाइड पासून बनलेलं आहे, पण मी एक्स्ट्राचा पॉइंट एक इथं ऍड केलेला आहे, न्यूक्लियोसाइड पण ऍड केलेला आहे. याला थोडंसं आपण एक्सप्लेन करू एक्स्ट्रा मध्ये. पहा त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला की हा जो आपला शुगर आहे, शुगर प्लस नायट्रोजन बेस, शुगर प्लस नायट्रोजन बेस, म्हणजे मी फक्त यामध्ये काय घेणार, शुगर घेणार आणि नायट्रोजन बेस घेणार. कोणता पण नायट्रोजन बेस, 4 टाईपचे नायट्रोजन बेस आहे. शुगर प्लस नायट्रोजन बेस यांना काय म्हणायचं, न्यूक्लियोसाइड म्हणायचं. काय म्हणायचं, न्यूक्लियोसाइड. याच्यामध्ये पहा मी याला जे मार्क केलेला आहे याच्यामध्ये हा फॉस्फेट ग्रुप आलेला नाही आहे. तुम्हाला जर का न्यूक्लियोसाइड बद्दल विचारलं तर तेच सांगता यायला पाहिजे की शुगर प्लस नायट्रोजन बेस कॉल्ड एज न्यूक्लियोसाइड. आता काय इथं दिलेला आहे, न्यूक्लियोसाइड म्हणजे हा न्यूक्लियोसाइड. न्यूक्लियोसाइड मीन्स नायट्रोजन बेस प्लस शुगर आणि त्याच्यामध्ये एक 3rd नंबरचा कोण ऍड झालेला आहे, फॉस्फेट ग्रुप कॉल्ड एज द न्यूक्लियोटाइड. कॉल्ड एज द न्यूक्लियोटाइड म्हणजे इथं आपण घेणार नायट्रोजन बेस प्लस शुगर प्लस फॉस्फेट ग्रुप, प्लस कोणता ग्रुप दिला आपण, फॉस्फेट ग्रुप. म्हणजे किती युनिट झालेले आहेत, 3. पहा इथं दिलेला आहे बरोबर. काय सांगितलं मी, नायट्रोजन बेस प्लस शुगर प्लस फॉस्फेट, म्हणजे हा जो एवढा एरिया आलेला आहे, ब्लॅक कलर आलेला आहे, त्याला काय म्हणायचं, न्यूक्लियोटाइड. म्हणजे एक न्यूक्लियोटाइड किती कंपोनंट पासून बनलेला आहे, तर 3 कंपोनंट पासून बनलेला आहे. नायट्रोजन बेस, शुगर आणि फॉस्फेट ग्रुप. हा पण एक न्यूक्लियोटाइड आहे, हा पण एक न्यूक्लियोटाइड आहे, हा पण एक न्यूक्लियोटाइड आहे. म्हणजे पहा थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाइड एकमेकांना काय होणार, अटॅच, आणि डीएनएचं काय बनणार, स्टँड. ओके, टॉपिक क्लिअर. ओके चालेल. त्यामध्ये नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार. ओके पहा मी सांगितलंच होतं, हा एक न्यूक्लियोटाइड, हा पण न्यूक्लियोटाइड, हा पण एक न्यूक्लियोटाइड. ओके, अ ग्रुप ऑफ 3 न्यूक्लियोटाइड कॉल्ड एज द कोडॉन. 3 न्यूक्लियोटाइडचा एक ग्रुप, त्याला कोडॉन म्हणणार आपण. म्हणजे पहा हा न्यूक्लियोटाइड 1, हा 2 आणि हा 3. पहा इथं आलेलंच आहे, आले.
तीन न्यूक्लिओटाइडचा एक ग्रुप, तीन न्यूक्लिओटाइडचा एक ग्रुप, त्याला काय म्हटलेलं आहे, कोडॉन. समोर आपल्याला पाहायचा आहे हा पण एक तीन न्यूक्लिओटाइडचा अनादर ग्रुप, म्हणजे हा एक कोडॉन झालेला आहे इथं आणि इथं हा एक कोडॉन झालेला आहे. बरोबर आहे. आता नेक्स्ट पॉइंट पाहायचा आहे आपल्याला. इथं आपल्याला दिसेल कोडॉन क्लिअर झालेला आहे. The two strands of the DNA are coiled around each other and forming a double helix structure. Already टॉपिक क्लिअर केलेला आहे आपण, की जे दोन स्टँड आहेत डीएनए चे ते एकमेकांना कॉईल होणार आणि कसं स्ट्रक्चर फॉर्म करणार, डबल हेलिक्स स्ट्रक्चर फॉर्म करणार. दोन स्टँड आहेत म्हणून डबल म्हणायचं आणि एकमेकांना कॉईल आहेत, काय आहेत, कॉईल, त्यामुळे त्याला काय म्हणायचं, हेलिक्स. ओके, इथं डीएनए क्लिअर झालेला आहे. आता आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट पॉइंट, रायबोन्यूक्लिक ऍसिड. काय पाहायचं आहे, रायबोन्यूक्लिक ऍसिड, ज्याला आपण म्हणणार आरएनए. जसा डीएनएचं फुल फॉर्म काय होतं आपलं, डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड मीन्स डीएनए. त्याच टाईपने आपल्या बॉडीमध्ये अनादर एक न्यूक्लिक ऍसिड असतो, त्याला आपण म्हणतो आरएनए. आरएनए मीन्स रायबोन्यूक्लिक ऍसिड. ओके, आता मला सांगा डीएनए किती स्टँडनी बनलेला होता, दोन. आरएनए हा सिंगल स्टँड असतो. आरएनए हा कशा स्टँडनी बनलेला असतो, सिंगल स्टँडनी. म्हणजे इथं आपण लिहिणार आरएनए इज द सेकंड इम्पॉर्टंट न्यूक्लिक ऍसिड ऑफ द सेल. ओके, पहा याला काय दिलेलं आहे इथं, न्यूक्लिओ बेस दिलेला आहे. काय दिलेलं आहे, न्यूक्लिओ बेस, म्हणजे याच्यामध्ये असणारे बेस, याच्यामध्ये असणारे बेस. ओके, पहा समोर क्लिअर करू आपण. विच इज मेड ऑफ द शुगर. पहा जसा डीएनए न्यूक्लिओटाइड पासून बनलेला आहे त्याच टाईपनी आरएनए पण न्यूक्लिओटाइड पासूनच बनलेला आहे. ओके, मी इथं थोडंसं क्लिअर करतो, थोडं एक्स्ट्रा मध्ये क्लिअर करतो तुम्हाला. पहा आपण काय घेतलेला होता, नायट्रोजन बेस प्लस रायबोज शुगर. ओके, आणि त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट घेतलेला होता फॉस्फेट ग्रुप. म्हणजे या तीन युनिट पासून काय बनलेला होता, न्यूक्लिओटाइड. काय बनलेला होता, न्यूक्लिओटाइड. किती युनिट पासून, तीन. नायट्रोजन बेस, रायबोज शुगर, फॉस्फेट ग्रुप, यालाच आपण फॉस्फोरिक ऍसिड म्हणतो, याच्यापासून बनलेला होता न्यूक्लिओटाइड. त्याच टाईपने आरएनए पण न्यूक्लिओटाइडनी बनलेला असेल, फक्त त्याच्यामध्ये एवढा चेंजेस असणार की तिथं डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड आपण वापरला, इथं आपण रायबोज न्यूक्लिक ऍसिड वापरणार आणि याच्यामध्ये एक नायट्रोजन बेस चेंज होणार. काय चेंज होणार, नायट्रोजन बेस. डीएनए मध्ये किती नायट्रोजन बेसेस आहेत, चार टाईपचे, ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. तर इथं रिप्लेसमेंट येणार, इथं थायमिन नसणार, आरएनए मध्ये थायमिन नसणार, त्याच्या ठिकाणी काय असणार, युरॅसिल. काय असणार, युरॅसिल. पहा डीएनए पण कशापासून बनलेला आहे, न्यूक्लिओटाइड. आरएनए पण कशापासून बनलेला आहे, न्यूक्लिओटाइड. ज्या वेळेस थाउजंड्स ऑफ न्यूक्लिओटाइड एकमेकांना अटॅच होणार त्यावेळेस आरएनएचा सिंगल स्टँड बनेल. महत्वाचा फरक आहे की आरएनए मध्ये जे चार नायट्रोजन बेसेस आहेत त्याच्यामध्ये जो डीएनए मध्ये थायमिन होता त्याच्या ठिकाणी कोण आलेला आहे, युरॅसिल आलेला आहे. बरोबर आहे. ओके, याच्यामध्ये आता आरएनए चे आपल्याला टाईप पण पाहिजे आहेत. पहा इथं दिलेला आहे आपल्याला स्ट्रक्चर, याच्यामध्ये पण शुगर आहे, फॉस्फेट ग्रुप आहे आणि नायट्रोजन बेस आहे. इथं पण म्हणजे हे न्यूक्लिओटाइड आहे. हा इथं एक न्यूक्लिओटाइड दिसेल आपल्याला, सेकंड न्यूक्लिओटाइड, थर्ड न्यूक्लिओटाइड, थाउजंड्स ऑफ न्यूक्लिओटाइड एकमेकांना अटॅच होणार आणि आरएनएचं स्टँड बनणार. द न्यूक्लिओटाइड इज द स्मॉलेस्ट युनिट चेन ऑफ द आरएनए. बरोबर आहे, स्मॉलेस्ट युनिट आहे. एक न्यूक्लिओटाइड, दोन न्यूक्लिओटाइड, तीन न्यूक्लिओटाइड एकमेकांना अटॅच झाले आणि त्याच्यापासून बनलेला आहे आरएनएचा स्टँड. लार्ज नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड आर बॉन्डेड टुगेदर टू फॉर्म द मॅक्रो मॉलिक्यूल ऑफ आरएनए. पहा इथं दिलेला आहे मॅक्रो, मायक्रोपेक्षा मोठा. मायक्रो म्हणजे तुम्हाला माहित आहे जो डोळ्यांनी विजिबल होणार नाही, हा त्याच्यापेक्षा मोठा असेल. आता आपण एका न्यूक्लिओटाइडचा विचार केला, फक्त एक न्यूक्लिओटाइड, तर एक न्यूक्लिओटाइड कसा असेल, मायक्रो. पण बरेचसे न्यूक्लिओटाइड एकमेकांना अटॅच झाले आणि त्याच्यापासून काय बनलेला आहे, मॅक्रो मॉलिक्यूल. आणि मॅक्रो मॉलिक्यूल कोण आहे, आरएनए. आता आपण आरएनए चे टाइप्स पाहणार. आरएनए चे काय पाहणार, टाइप्स. किती टाइप्स आहेत, तीन. मी तुम्हाला क्लिअर करून सांगतो थोडंसं आधीच, आणि म्हणजे समोर आपल्याला सोपी जाईल थोडंसं. पहा काय असणार, सेल. सेल मध्ये कोण असणार, न्यूक्लियस. आता आपण डायरेक्टली पाहू की याच्यामध्ये डीएनए आहे. कोण आहे, डीएनए. कशामध्ये, न्यूक्लियस मध्ये. आता प्रोटीन कसा बनतो, तर कोणत्या सेलमध्ये कोणत्या टाईपचा प्रोटीन बनवायचा, बरोबर आहे, याची सर्व इन्फॉर्मेशन स्टोअर राहणार डीएनए मध्ये. कशामध्ये स्टोअर असणार, डीएनए मध्ये. डीएनए हा मास्टर मॉलिक्यूल आहे प्रोटीन बनवण्याचा.
सर्व इन्फॉर्मेशन ही डीएनए मध्ये स्टोअर असते. काय बनवण्याची? प्रोटीन बनवण्याची. हेअरच्या सेलमध्ये कोणता प्रोटीन बनवायचा, स्किनच्या सेलमध्ये कोणता प्रोटीन बनवायचा, ब्लडच्या वेगवेगळ्या सेलमध्ये कोणता प्रोटीन बनवायचा, याची सर्व इन्फॉर्मेशन कशामध्ये स्टोअर असणार? डीएनए मध्ये स्टोअर असणार. पण डीएनए हे सर्व काम आरएनए कडून करून घेतो. कोणाकडून करून घेतो? आरएनए. डीएनए मास्टर मॉलिक्यूल आहे. तो बिचारा न्यूक्लियस मध्ये बसलेला आहे. न्यूक्लियसच्या बाहेर तो स्वतः येत नाही. मग तो काय करतो? तर सर्वात आधी माहित आहे का तुम्हाला, डीएनए पासून एमआरएनए बनतो. काय बनतो? एमआरएनए. एमआरएनएचं काम आहे, पहा मी सांगितलं डीएनए मध्ये कोणती इन्फॉर्मेशन स्टोअर आहे? प्रोटीन बनवण्याची. तर एमआरएनए काय करतो? डीएनए पासून मेसेज घेऊन येतो की कोणता प्रोटीन बनवायचा आहे. बरोबर आहे. म्हणून तो मेसेज घेऊन येतो, म्हणून त्याला मेसेंजर आरएनए म्हणतात. काय म्हणणार? मेसेंजर आरएनए. मग हा मेसेज आणतो तो. आता मला सांगा, डीएनए न्यूक्लियस मध्ये आहे, डीएनए न्यूक्लियसच्या बाहेर येणार नाही. डीएनए पासून कोण बनलेला आहे? एमआरएनए. म्हणजे एमआरएनए काय आणलेला आहे? मेसेज. कोणा जोडून आणलेला आहे? डीएनए जोडून. तो मेसेज घेऊन तो या न्यूक्लियसच्या बाहेर येतो. कशाच्या बाहेर येतो? न्यूक्लियसच्या. आणि न्यूक्लियसच्या बाहेर कोण असणार? सायटोप्लाझम. कोण असणार? सायटोप्लाझम. कशाच्या बाहेर? न्यूक्लियसच्या. आणि आता न्यूक्लियस मध्ये एक आरआरएनए पण असतो. कोण असतो? आरआरएनए. मेसेज कोणी आणला? एमआरएनए. आणि सायटोप्लाझम मध्ये एक टीआरएनए पण असतो. काय असतो? टीआरएनए. हे प्रोटीन सिंथेसिसचं इन जनरल सांगत आहो मी. पहा प्रोटीन कसा बनतो. प्रोटीन बनवण्यासाठी रॉ मटेरियल असते. बरोबर आहे. जसं फॉर एक्झाम्पल घरी आपण काही बनवायची आहे वस्तू, एखादी नवीन भाजी बनवायची आहे, तर त्याला काय काय आणायचं? ते रॉ मटेरियल असते त्याच्यासाठी लागणार. त्याच टाईपनी प्रोटीन बनवण्यासाठी आपल्याला काय पाहिजेत? अमिनो ऍसिड. काय पाहिजेत? अमिनो ऍसिड. प्रोटीन पाक केव्हा बनतो? ज्या वेळेस भरपूर सारे मॉलिक्यूल अमिनो ऍसिडचे एकमेकांना काय होणार? अटॅच. त्यावेळेस काय बनतो? प्रोटीन. म्हणजे इथं आपल्याला क्लिअर झालं की प्रोटीन बनवण्यासाठी कोण पाहिजे? अमिनो ऍसिड. मग डीएनए एमआरएनए जवळ काय दिला? मेसेज. काय बनवण्याचा? प्रोटीन. तो मेसेज घेऊन तो आला सायटोप्लाझम मध्ये. तो मेसेज दिला त्यांनी आरआरएनए ला. कोणाला दिला? आरआरएनए ला. की डीएनए सांगितलं की या टाईपचा प्रोटीन बनवायचा आहे. मग ठीक आहे, आरएनए रेडी आहे. काय बनवण्यासाठी? प्रोटीन बनवण्यासाठी. पण आरएनए ला काय पाहिजे? रॉ मटेरियल. ते रॉ मटेरियल कोण आहे? अमिनो ऍसिड. तो म्हणेल मला रॉ मटेरियल द्या, अमिनो ऍसिड द्या, मी तुम्हाला प्रोटीन बनवून देतो. ठीक आहे. तर मग हा टीआरएनएचं काम आहे या अमिनो ऍसिडला अवेलेबल करून देणे. हे जे अमिनो ऍसिड असतात हे पूर्ण आपल्या सायटोप्लाझम मध्ये इकडे तिकडे स्प्रेड झालेले असतात. मग हा टीआरएनए काय करतो? तर या सर्व अमिनो ऍसिडला आणतो आणि कोणाजवळ देतो? आरआरएनए जवळ. मग तो आरआरएनए काय करतो? त्या अमिनो ऍसिडला एकमेकांसोबत जॉईन करतो आणि काय फॉर्म करतो? प्रोटीन. काय फॉर्म करतो? प्रोटीन. म्हणजे तुम्हाला आरएनएचे 3 टाईप समजले असणार. हे खूप डीप मध्ये पाहणार. आपला नेक्स्ट पॉइंट आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. त्याच्यामध्ये हे सर्व पाहणार आपण. पण हे खूप महत्वाचं आहे त्याकरिता. बरोबर आहे. पहा, एमआरएनए मेसेज आणला, मेसेज दिला आरआरएनए ला. बरोबर आहे. आरआरएनए टीआरएनए ला यांना काय दिला? मेसेज. टीआरएनए अमिनो ऍसिड पूर्ण सप्लाय केले. कोणाला? आरआरएनए ला. जे अमिनो ऍसिड वेगवेगळे आहेत त्यांना अटॅच करण्याचं काम कोणी केलं? रायबोझोमनी केलं. आणि भरपूर सारे अमिनो ऍसिड ज्या वेळेस एकमेकांना अटॅच होतात त्यावेळेस फायनली बनतो प्रोटीन. काय बनतो? प्रोटीन. यांनी मेसेज आणला म्हणून याला एमआरएनए म्हटलं. यांनी ट्रान्सफर केले अमिनो ऍसिड, ट्रान्सपोर्ट केले म्हणून याला टीआरएनए म्हटलं. आणि याला आरआरएनए. आरआरएनए काय असतो? सेलमध्ये रायबोझोम नावाचा एक ऑर्गॅनेल असतो, म्हणजे एक पार्ट असतो. सोपी शब्दात सांगायचं झालं तर रायबोझोम असतो. त्या रायबोझोम मध्ये जो आरएनए असतो त्याला रायबोझोमल आरएनए म्हणतो आपण. काय म्हणतो? रायबोझोमल आरएनए. तर चला नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत. 3 टाइप्स आहेत. कशाचे? आरएनएचे. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आपण पाहिलेला आहे मेसेंजर आरएनए. कोणता आहे? ऑलरेडी हा टॉपिक मी सांगितलेला आहे. पहा कोणता आरएनए आहे? मेसेंजर. कॅरीज द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. बोललो होतो मी. कॅरीज द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम जीन. जीन म्हणजे कोण? डीएनए. बोललो की डीएनए पासून मेसेज आणला यांनी. ओके. कोणी आणलाय? एमआरएनए. ओके. इन्फॉर्मेशन आणली. कशाच्या फॉर्म मध्ये आणली? न्यूक्लियोटाइड.
कारण की प्रत्येक आरएनए पण बनलेला कशापासून आहे, न्यूक्लियोटाइड पासून बनलेला आहे. ओके, आता पहा न्यूक्लियोटाइड इन्फॉर्मेशन, 3 न्यूक्लियोटाइड, 3 न्यूक्लियोटाइडचा एक ग्रुप आहे ज्याला आपण कोड म्हटलेला आहे, सांगितलं आपण. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट कोडॉन नक्की क्लिअर. इच कोड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड. प्रत्येक कोड मध्ये किती न्यूक्लियोटाइड असणार, 3 न्यूक्लियोटाइड असणार, त्यामुळे आपण त्याला ट्रिपलेट कोडॉन म्हणणार. नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे ट्रान्सफर. पहा यांनी दिलेला आहे आपल्याला, मी ऑलरेडी ते टॉपिक क्लिअर केलेला आहे, तुम्हाला फक्त टाईप विचारलेले आहे. अकॉर्डिंग टू द मेसेज ऑफ एमआरएनए, एमआरएनए जो मेसेज आणला आणि त्या मेसेज मध्ये जी इन्फॉर्मेशन आहे, एमआरएनए कॅरीज द अमिनो ऍसिड अप टू द राइबोसोम. अकॉर्डिंग टू द मेसेज ऑफ एमआरएनए कॅरीज द अमिनो ऍसिड अप टू द राइबोसोम. जो मेसेज एमआरएनए वर आहे, जो मेसेज कशावर आहे, एमआरएनए वर, कोणकोणते अमिनो ऍसिड सांगितले, ते अमिनो ऍसिड ट्रान्सफर करण्याचं काम कोणाचं आहे, टीआरएनएचं. आणि ते अमिनो ऍसिड तो कोणापर्यंत ट्रान्सफर करेल, राइबोसोम पर्यंत. कारण की राइबोसोमचं काम आहे टीआरएनए आणलेले अमिनो ऍसिड एकमेकांना काय करणे, अटॅच. काय करणे, अटॅच. मग पहा हा टीआरएनए आलेला आहे, हा टीआरएनए हा काय घेऊन आलेला आहे, अमिनो ऍसिड. बरोबर आहे. त्याच्यामध्ये 3 न्यूक्लियोटाइड असणार. टीआरएनए मध्ये पण किती न्यूक्लियोटाइड असणार, 3. पण पहा त्यांची जी सिक्वेन्स असेल ते एमआरएनए पेक्षा थोडी वेगळी असेल, अपोजिट असेल. त्याला म्हटलेलं आहे अँटीकोडॉन. कोडॉनच्या अपोजिट अँटीकोडॉन. म्हणजे एमआरएनए जवळ कोडॉन आहेत तर टीआरएनए जवळ काय, अँटीकोडॉन. हा ट्रान्सलेशनचा पॉइंट आहे. नेक्स्ट पॉइंट आपला तोच आहे, आपण पाहणार आहोत. ओके, त्यानंतर अनदर आणि लास्ट पॉइंट आहे राइबोसोमल आरएनए, अ कंपोनंट ऑफ राइबोसोम. बोललो होतो मी की सेल मध्ये राइबोसोम नावाचा एक ऑर्गेनेल आहे, एक पार्ट आहे. त्याच्यामध्ये जो कोण असणार, आरएनए. काय असणार, आरएनए. त्याला काय म्हणणार आपण, आरआरएनए. काय म्हणणार, आरआरएनए. ओके, पहा अ कंपोनंट ऑफ राइबोसोम परफॉर्म द फंक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. राइबोसोमचं काम आहे प्रोटीन बनवणे. राइबोसोम मध्ये प्रोटीन बनतो म्हणून राइबोसोमला प्रोटीन सिंथेसिसची फॅक्टरी पण म्हटलं जाते. क्लिअर झालेलं आहे तुम्हाला. या टाईपनी या युनिट मध्ये सेकंड नंबरच्या लेक्चर मध्ये डीएनएचं स्ट्रक्चर आणि टाइप्स ऑफ आरएनए कंप्लीट केलेले आहेत आपण. ओके, काही प्रॉब्लेम असेल कमेंट मध्ये सांगू शकता आणि लेक्चर कसं वाटलं ते पण तुम्ही कळवा. ओके, थँक्यू.